आणि ना आज गाईस मम्मी बनवणार आहे बटाट्याची चिप्स आणि असं तिकडे बसवून दे आणि येऊच नको देऊ तिला. चेरी मी चिकन खातोय, मी चिकन खातोय देऊ. आवाज करते चेरी तुला नाही भेटणार. आणि मम्मी ना इथे चिप्स बनवते. या बटाट्याला इथे ठेवता असं गोल गोल फिरवता. सावलीत का बरं ऊन आहे ना, उन्हात वाढव ना. काही असे चटचट चटके लागताय ना. मी चप्पल पण नाही घातलेली आहे. ऊन आहे बाई आणि चटके असे लागतंय भयंकर. चिप्स आहे ना इकडे तिकडे उडून गेलेले बाई. म्हणजे हवा चालली असेल आणि हे बघा काय हाल झालेला आहे. मग त्याचा शेप घेऊन घेतला. अय बकरी. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होस्ट तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस सकाळचे आता होत आहेत 11:30 आणि ना आज गाईस मम्मी बनवणार आहे बटाट्याची चिप्स. उन्हाळ्यात बनवताना मस्त पापड वगैरे बनवता, बटाट्याची चिप्स बनवता, वेगवेगळे चिप्स वगैरे बनवता. नाही, वेगवेगळे पापड बनवता, चिप्स नाही बनवत, वेगवेगळे पापड बनवता. तर मम्मी म्हणे मी ना आज चिप्स बनवेल तर तू व्हिडिओ बनव म्हणे. मम्मी आता खाली भाजी घेत होती इथे. कुठे गेली काय माहिती. इथे चेरी चल काय अशी काय गाणीत फिरते चेरी तू. गाईस आज घरामध्ये चिकन आणलेलं आहे ना पप्पांनी. तर मग चेरी केव्हापासून फक्त किचनमध्येच बसली. मम्मी चिकन बनवते मग चेरी डायरेक्ट किचनमध्येच असते. ज्या दिवशी घरात चिकन असतं ना त्या दिवशी. मग टाकली कुकरचा आवाज आला तिला, लगेच ती आली तिकडे. हिचं असं असतं, ज्या दिवशी घरात नॉनव्हेज असलं त्या दिवशी मम्मीच्या मागे अशी लागते सकाळपासून. बघा तिला ना असं तिकडे बसवून दे आणि येऊच नको देऊ तिला. चेरी मी चिकन खातोय, मी चिकन खातोय असे आवाज काढते ती. काय पाहिजे भेटणे का भेटणे का. असं बसून राहिली किचन मध्ये ज्या दिवशी नॉनव्हेज असतं तेव्हा. बेटा चला आपण बोर जाऊ. तू चाललाय ना? मी बोर चाललाय. चल बाय. जा दादा सोबत बोर जा. बोर चालायचं की चिकन खायचंय? ऐ चेरी बोर चालायचा. चल बोर जाऊ आपण. चल कार मध्ये जाऊ आम्ही. कार मध्ये जाऊ. चल चल चेरी. कार लगेच समजतं तिला. हो कार मध्ये कार मध्ये बस. याच्यावर बस बस बस. गुड गर्ल. लावून दे मम्मी तिकडेच परत. बघ आपण तिकडे जाऊ ना लगेच आपल्या मागे मागे येऊन जाईल. कशी आहे ग तू चेरी आगाऊ. अशी कशी आहे देऊ. आवाज करते चेरी तुला नाही भेटणार. कुकर मध्ये शिजतंय ना. शिजलंय की झालंय का बाकी आहे? बघ चेरी आता भेटेल तुला. भेटेल चिकन भेटेल. आणि गाईस ही जी मोरणी होती ना आपली ज्युपिटर, तर हिचं आहे ना सीट कवर पण बसवायचं आहे. हे बघा हे ना कोणी केलं असेल, कुत्र्यांनी केलेलं आहे भाई. हे ना लिटरली 2-3 वेळेस कुत्र्यांनी असं केलेलं आहे. गल्लीतले जे कुत्रे असतात ना ते लहान पिल्लू, तर ते काय करतात रात्री ना खेळता पिल्लू नाही आहे फक्त एकच पिल्लू आहे, रात्री खेळता आणि ना असं खराबी करून चालले जातं. मागच्या वेळेस पण केलं होतं, बदलवलं होतं, हे नवीन टाकलेलं आहे, परत खराब केलं होतं. तर आता आहे ना परत नवीन टाकायला जायचं आहे. ते आमचंच खाता आणि आमचंच नुकसान करता. तर दुपारची गाईस 1:40 होता आता. आणि मम्मी ना इथे चिप्स बनवते. म्हणजे ना आता काय करेल मम्मी, ही मशीन आहे चिप्स बनवायची. आधी ते सोलून घेतलेले साल वगैरे काढून घेतलेले बटाट्याचे आणि आता एकदम त्या मशीनने एकदम बारीक करते. ते खाली पण पडतंय मम्मी. चिप्सची मशीन आहे गाईस. केव्हा घेतली होती काही? त्याच्यात ते पण होतं का ते असं ते गोल स्प्रिंग सारखं. या बटाट्याला इथे ठेवता असं गोल गोल फिरवता. इथं सगळे असे एक स्लाइस कट होते. संध्याकाळी मस्त तळून खावेन ना उन्हामध्ये. आता ते थोडे तरी सुकून जातील, मग संध्याकाळी तळून खाऊ त्यांना. कसं आबाळाच वातावरण. काय आभाळ, एवढं ऊन आहे बाहेर. आता आबाळ आलं होतं किती वेळ.
हे बघा एवढे बटाटे गाईस. अजून मी जोपर्यंत हे करते मी ते सीटचं कवर बदलून येतो. पप्पांनी 2-4 दिवसापासून सांगितलेलं आहे पण ते जाणं म्हणजे होतच नाही. ते कामच निघते त्यामुळे. तर मी आता मम्मी हे करते, मी ते काम करून येतो माझं. गाईस एवढं कडक ऊन आहे ना, इच्छा पण नाही होते बाई जायची कुठे. तर इथे आलेलं आहे काही सीट बदलायला. चला आता आहे ना ते कवर सिलेक्ट करू बाई. कलर नाही हा नको, असाच आहे का सेम? तोच देऊन द्या मग. हां देऊन द्या. हा आणि ते स्पंज पण लावायचे बरं का हे बघा केवढं कुरतडून टाकलेलं आहे त्या कुत्र्यांनी. बघा आता सीटचं काम असं होतं, दुसऱ्या सीटचं स्पंज काढून या सीटला लावत आहे. तर गाईच बघा मी बोललो होता 10-15 मिनटं लागतील आणि इथे पूर्ण पाऊण तास लागून गेला बाई. ते यावेळेस स्पंज जास्त निघालं होतं ना, तर ते लावायला जास्त वेळ लागला. तर आता फायनली ते सीट लावत आहे. हे लावल्यानंतर मी जातो घरी बाई, जेवण करतो. काहीच तर घरी आलेलं आहे आणि मम्मीनं वरती आता चिप्स टाकते एवढ्या उन्हामध्ये. पण मला जायला एवढं हे वाटत होतं आणि मम्मी बघा किती केले. घाबरली. सावलीत का बरं? ऊन आहे ना, उन्हात वाढव ना. एवढे बाकी का अजून? मी जाऊ का खाली? हा आता झाला. काही असे चटके लागताय ना. मी चप्पल पण नाही घातलेली आहे. ऊन आहे बाई आणि चटके असे लागतंय भयंकर. पूर्ण तपून गेलेली आहे गच्ची. इथे बघा काही हा रोड पूर्ण बंद करून ठेवलेला आहे बाई. इथे एक समोर घर बनतंय तर रोड बंद करून दिलेला, पूर्ण सिमेंट पुढेला. आणि आता घरामध्ये अशी पूर्ण दोडदोड होऊन जाईल. मम्मीला सगळं घर आवरावं लागेल. 2 घर बनताय, एक इथे आणि एक इथे. फायनली परत संध्याकाळ झालेली आहे. तुम्हाला सांगू चिप्स आहे ना इकडे तिकडे उडून गेलेले बाई. म्हणजे हवा चालली असेल आणि हे बघा काय हाल झालेला आहे. मम्मीने इथे वाळवायला ठेवलेले होते ना हे, तर काही इथं वाळलेले काही आहे. पण मग खूप असे बाहेर येऊन गेलेले. अय चेरी तू का तोंड लावते येडी, तुला थोडी खायचे. इकडे उडाले भाई हे, इकडे दूरपर्यंत आले भाई ते हव्याने. तेव्हा तिकडे पण तो चिप्स पडलाय. हा चिप्स आहे ना जेव्हा आहे ना ओला असेल तेव्हा असं ओढून याच्यावर येऊन गेला आणि ना त्याचा शेप घेऊन घेतला. अय बकरी ते चिप्स आहे गाईस. काय खेळायला आलेली का वरती? कधी कन्फ्युजन मध्ये असतो आमच्याकडे, कुत्रा आहे का बकरी आहे. सगळं काही खायला पाहिजे भाजीपाल्यापासून. आता बटाटे पण खाते, बटाटा खाते. आता मी पहिल्यांदा पाहिलं. हे घे का क्या बोल सकते भाई, अभी क्या बोलूं मैं अंग्रेजी मैं बघ खा रहा है. ये वाले चिप्स तो वाळे ही नाही. देखो ना हे ना हवाली असेल जोरात आणि हे असं होऊन गेलं होतं असं पूर्ण. तर मग हे चिप्स वाढलेच नाही. ओलेच आहे. हय तोंड लावते काय तोंड लावते. फक्त तोंड लावायचे पाहिजे. खराब करते वस्तू. हां काय झालं चेरी? काय झालं? कान खाजवत असतील तिचे. सगळे आणले, सगळे हवेने इकडे तिकडे होऊन गेलेले होते. त्या याच्यातले दुसऱ्या ऑरेंज साडीवरचे ओलेच आहे. ते ओलेच आहे ऑरेंज साडीवरचे. आता नको का? आता जेवण झालंय. आता काय नाही मग ते तसेच तुला पाहिजे ना विकत सारखे नाही हे असे, म्हणजे तसे खायचे पण आता नाही, थोड्या वेळाने. हे बघ कसे ओले हे. तर काय रात्रीचे 11:15 होत आहे. मी चेरीला घेऊन आलेला आहे फिरायला आणि हे मुलं इथे ना घाबरताय चेरीला.
बघा यांच्या मागे ना कुत्रे सुटले होते का तर ना मी त्या कुत्र्यांच्या मागे चेरीला सोडलं होतं आणि चेरी पडत होते आणि त्यांच्या पुढे त्या कुत्र्यांच्या पुढे हे पडत होते. जा चेरी जा जा. कसे पडतायत. डर लगता. अरे मैंने पकड़ा उसको, कुछ नहीं होगा. तो बघा तो निळ्या निळ्या टी शर्ट वाला मुलगा ना असा घाबरला ना भयंकर. भाई जा चेरी आता त्याच्याकडे छोड़ दूं क्या इसका बेल्ट छोड़ दूं मैं. मजा येते भाई. चल रे ओय. याने ते सीटचं कवर फाडलेलं आहे. पप्पांनी कॅमेऱ्यात बघितलं होतं. हाच तोच आमचंच खातो आणि आमचंच नुकसान करतो. चल रे. हाय ना हिच्या मागे येतो. त्याला ही एकटी कुठे गेलेली सहन नाही होत. तो हिच्या मागे येतच राहतो. इथपर्यंत आला, त्याच्या पुढे नाही आला तो.